हाय, नमस्कार मित्रांनो. निफ्टीचे प्रेडिक्शन आपण सुद्धा बघतोय. एक्झॅक्टली निफ्टीमध्ये सुद्धा डाउन ट्रेंड जो चालू आहे का, तो डाउन ट्रेंड एक्झॅक्टली काय आहे किंवा हा डाउन ट्रेंड एक्झॅक्टली कुठे संपू शकतो, आपण ते पण पाहणार आहोत. आपली सिरीज आहे एमबीए ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण दररोज निफ्टीचे एक प्रेडिक्शन बघतोय. हा डाउन ट्रेंड चालू आहे, एक स्ट्रॉंग डाउन ट्रेंड आहे. हा डाउन ट्रेंड एक्झॅक्टली संपणार कुठं? हा एक सुद्धा प्रश्न आहे. किंवा हा डाउन ट्रेंड किती दिवस कंटिन्यू राहू शकतो? किंवा हा डाउन ट्रेंड एक्झॅक्टली का सुरू झाला? किंवा का सुरू होतो? किमती का कमी होत आहेत? किंवा निफ्टी खाली का पडतोय? याचा आपण टेक्निकली जर अंदाज घेतला, तर टेक्निकली एक पॅटर्न दिले गेले होते. एक स्ट्रॉंग अपट्रेंड चालू आहे मार्केटला. तर बरेच दिवसापासून मार्केटला एक स्ट्रॉंग अपट्रेंड चालू आहे. आपण तो मार्क करू चार्टवरती. हा एक स्ट्रॉंग अपट्रेंड आहे. प्राइस काय होते कंटिन्युअसली या अपट्रेंडचा सपोर्ट घेऊन प्राइस काय होते वाढते. अपट्रेंडचा सपोर्ट घेऊन प्राइस काय होते कंटिन्यू एका अपट्रेंडच्या झोनमध्ये. तर प्राइस अपट्रेंडमध्ये असताना एक पॅटर्न त्या ठिकाणी दिला जातोय. तो हा पॅटर्न आहे. ही जी कॅन्डल आहे का, एक पॅटर्न आहे. तो आहे एक इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार बनतो कुठं? तर त्या अपट्रेंडच्या शेवटी सध्या बनलेला आहे. याच्या आधी पण त्या अपट्रेंडमध्ये ज्या वेळेस ह्या अपट्रेंडपासून ही जी अपट्रेंडची ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनपासून ज्यावेळेस किंमत दूर जाते, त्यावेळेस जर एखाद्या बेरीजचा पॅटर्न दिला गेला, तर ती किंमत खाली येते. ती किंमत खाली येते एक्झॅक्ट त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन पुन्हा ती किंमत एका अपट्रेंडच्या झोनमध्ये येते. आता या ठिकाणी सेम तेच झालं. जशी किंमत ह्या अपट्रेंडच्या ट्रेंड लाईनपासून ही दूर गेली, त्या ठिकाणी एक पॅटर्न दिला गेला. त्या पॅटर्नचं नाव होतं इव्हनिंग स्टार. हा पॅटर्न एक्झॅक्टली दिला कुठे गेला? तर मार्केट जेव्हा एक स्ट्रॉंग अपट्रेंड चॅनल होतं, स्ट्रॉंग बुलिश होतं, 26,200च्या रेंजपासून या ठिकाणी म्हणजे 26,200च्या लेवलचा एक ऑल टाईम हाय निफ्टीवरती बनवला गेला आणि तिथनंच मार्केटमध्ये एक सेलिंग सुरू झाली. आता 26,000 ही लेवल एक सायकोलॉजिकल लेवल होती. 26,000च्या लेवलवरतीच जर आपण ऑप्शन डेटाचा विचार केला, तर त्यावेळेस होणारी कॉल रेटिंग ही खूप जास्त होती. कॉल रेटिंग जास्त असणे म्हणजे काय एक्झॅक्टली? जर कॉल रेटिंग मार्केटला जास्त असेल, तर याचा अर्थ असा झाला, की मार्केटची किंमत खाली आली पाहिजे किंवा निफ्टीची किंमत ही खाली आली पाहिजे, अशा लोकांचा काही समूह त्या ठिकाणी किंवा असे काही कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी बनले गेलेत. म्हणजे ही किंमत खाली येऊ शकते. 26,000च्या स्ट्राईकवरती त्यावेळेस एक खूप जास्त कॉल रेटिंग घडली गेली आणि तिथनंच ती किंमत काय होते, एक डाउन ट्रेंडमध्ये रूपांतर होते. आता हा डाउन ट्रेंड सुरू होण्यासाठी त्याच्या अगोदर टेक्निकली या चार्टवरती काही डाउन ट्रेंडचे किंवा निगेटिव्ह ट्रेंडचे किंवा बेरिश ट्रेंडचे एखादे पॅटर्न दिले जाऊ शकतात किंवा दिले जातात. हा एक पॅटर्न आहे, तो होता इव्हनिंग स्टार. जर हा इव्हनिंग स्टार पॅटर्न दिला गेला असेल, तर ह्या इव्हनिंग स्टारचा टेक्निकली एक स्ट्रॉंग बेरिश अर्थ आहे आणि याचा जर लो ब्रेक होत असेल, कुठेतरी याचं कन्फर्मेशन जर भेटलं, इथनं हा डाउन ट्रेंड सुरू होऊ शकतो. ते कन्फर्मेशन कधी मिळणार आहे? तर जोपर्यंत ह्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक होत नाही, आपण आता जो चार्टवरती लो मार्क केला, जोपर्यंत त्याचा तो लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत हा टेक्निकली स्ट्रॉंग डाउन ट्रेंड सुरू होऊ शकत नाही. ज्या दिवशी टाइम फ्रेम डेवरती आपण सध्या बघतोय, ज्या दिवशी ह्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक होईल, तिथनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड सुरू होऊ शकतो आणि तो ट्रेंड सुरू झाला. पण त्याच्या सेकंड डेला जेव्हा ही कॅन्डल बनते 30 सप्टेंबरची, आपण डे टाइम फ्रेमवर सध्या बघतोय. 30 सप्टेंबरला जेव्हा मार्केटमध्ये निफ्टीची ओपनिंग झाली, ती ओपनिंग झाली होती गॅप डाऊन. जशी गॅप डाऊन ओपनिंग झाली, स्टार्टिंगमध्ये थोडी मार्केटला एक बायर्स ॲक्टिव्ह झाले होते. हे बायर्स ॲक्टिव्ह झाले होते, हे कोण आपल्याला सांगतं किंवा हे आपल्याला एक्झॅक्टली कसं समजतं? तर टेक्निकली ज्या ठिकाणी वीक बनते का, आता ही जी वीक बनते का, ही बॉडी आहे खालची, ही लाल रंगाची बॉडी आहे आणि ही जी आहे काळी, आपण त्याला म्हणतो ही वीक आहे. आपण त्याला शॅडो पण म्हणतो टेक्निकली. ही शॅडो बनते. ज्या शॅडो बनते का, ह्या शॅडोमध्ये हे कोण ॲक्टिव्ह आहेत? आता ही शॅडो एक्झॅक्टली बनते कुठं? तर ही शॅडो बनलेली एका बॉडीच्या वरती. ही बॉडी आहे लाल रंगाची. याचा अर्थ ही बॉडी आहे एक बेरिस्टी किंवा एक बेरिश, ती एक बेरीज काढली आहे. ज्यावेळेस ती बॉडी बनलेली आहे, त्या बॉडीच्या वरती वीक बनते. वीक बनते याचा अर्थ अगोदर बायर्स ॲक्टिव्ह झाले होते आणि त्या बायर्सचं रूपांतर या ठिकाणी एका सेलिंगमध्ये झालते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर टाईम फ्रेम कमीवरती 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटावरती चेक केलं, तर ज्या ठिकाणी वीक बनली का, ह्या वीक बनायच्या अगोदर या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्ह झालेले असतील किंवा झाले होते आणि त्याचं रूपांतर पुन्हा वीकमध्ये बनलं. म्हणजे अगोदर बाईंग ॲक्टिव्ह झाली होती, पण मार्केटला जर बायर्स ॲक्टिव्ह झाले होते, तर सेलिंग का आली हा एक प्रश्न आहे. जर मार्केटला बायर्स ॲक्टिव्ह झाले असतील, तर सेलिंग का येते किंवा सेलिंग का या ठिकाणी आली होती? कारण या ठिकाणी एक
निगेटिव्ह पॅटर्न दिला गेला होता आणि त्याचा लो ब्रेक केला गेला होता आणि ह्या ठिकाणी जी किंमत वाढली होती ह्या त्याचा एक रिटेस्ट म्हणजे हा ब्रेकआउट आपण समजला ओपनिंग गॅप डाऊन झाली तर हा आपण ब्रेकआउट समजला तर त्याचा हा एक काय असणार आहे एक रिटेस्ट सुद्धा असू शकतो. तो रिटेस्ट एक्झॅक्ट त्या ठिकाणी होता. रिटेस्ट घडला. रिटेस्ट नंतर ही किंमत त्या दिवशी एक स्ट्रॉंग सेलिंग आली. जरी ग्लोबलची न्यूज निगेटिव्ह असेल तरी टेक्निकली चार्टवरती काही पॅटर्न दिले जातात आणि पॅटर्न दिल्याशिवाय किमतीमध्ये घट होत नाही किंवा ती किंमत एक डाउन ट्रेंडमध्ये येत नाही. पॅटर्न परफेक्टली दिला गेला, पॅटर्नचा लो ब्रेक केला गेला आणि त्या पॅटर्नचा रिटेस्ट सुद्धा घडला गेला. म्हणजे या ठिकाणी पॅटर्न दिला, त्याचा लो ब्रेक केला आणि त्याचा रिटेस्ट सुद्धा घडला. या ठिकाणी आधी बायर्स ॲक्टिव्ह झाले आणि त्याचं रूपांतर पुन्हा सेलमध्ये म्हणजे सेलिंगमध्ये हे घडलं. आता ही बनली कॅन्डल स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे. आता त्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला मंडेला एक स्ट्रॉंग सेलिंग मार्केट ॲक्टिव्ह होते. पण त्याच्या सेकंड डेला ज्यावेळेस मार्केट ओपन झालं ओपनिंग फ्लॅट आहे. स्ट्रॉंग बाईंग आलती. पुन्हा बाईंगचं रूपांतर सेलिंगमध्ये घडलं. आता कुठल्याही बॉडीच्या अप्पर युगमध्ये नेहमी सेलिंग ॲक्टिव्ह असते. या पण बॉडीच्या अप्पर युगमध्ये नेहमी सेलिंग ॲक्टिव्ह आहे. या पण बॉडीच्या अप्पर युगमध्ये नेहमी स्ट्रॉंग सेलिंग ॲक्टिव्ह असते. सेलिंग ॲक्टिव्ह आहे. पण ओव्हरऑल त्या दिवसभराची बाईंग सेलिंग किंवा दिवसभराचं जे मार्केटचं एक मुव्हमेंट होती. ही मुव्हमेंट विचार करता तर ह्या दिवशी मार्केटची जी बनणारी कॅन्डल आहे ती एक आहे न्यूट्रल कॅन्डल. न्यूट्रल कॅन्डल म्हणजे त्या ठिकाणी बायर्स पण ॲक्टिव्ह होते आणि सेलर्स सुद्धा ॲक्टिव्ह होते. जेवढी बाईंग आली तेवढी सेलिंग आली. ॲट द एंड त्या ठिकाणी जर आपण वेटेज बघितलं तर ना त्या ठिकाणी स्ट्रॉंग बाईंग ॲक्टिव्ह आहे, ना त्या ठिकाणी स्ट्रॉंग सेलिंग ॲक्टिव्ह आहे. म्हणजे ही झाली एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली होती. सॉरी ही स्ट्रॉंग एक न्यूट्रल कॅन्डल बनली. आता न्यूट्रल कॅन्डल म्हणजे कोणती? डोजी कॅन्डल आहे. तर डोजी म्हणते म्हणजे ही जी काही सेलिंग 2 दिवस घडली, ती सेलिंग जागेवरती स्टॉप झाली. जी काही सेलिंग 2 दिवस आली होती मार्केटमध्ये, ही सेलिंग जागेवरती स्टॉप झाली. हे सेलिंग स्टॉप केली या डोजीनं. तसा डोजी बनला. डोजी हा आहे एक न्यूट्रल पॅटर्न. तो ट्रेंड चेंजर पण आहे आणि तो ट्रेंड कंटिन्यूशन सुद्धा आहे. टेक्निकली बघायला गेलं तर डोजी हा आहे एक ट्रेंड चेंजर आणि ट्रेंड कंटिन्यूशन. तो ट्रेंड चेंजर कधी आहे आणि तो ट्रेंड कंटिन्यूशन कधी होऊ शकतो आपण ते पाहायला गेलं तर डोजी जसा बनला असेल आपण त्या डोजीचा लो मार्क केला आणि हाय जर मार्क केला ज्या ठिकाणी डोजीचा जर हाय ब्रेक होत असेल तर या ठिकाणी आपण तो डोजी ॲज अ ट्रेंड चेंजर ह्याला म्हणू शकू. जर डोजीचा लो ब्रेक होत असेल या ठिकाणी तर आपण तो डोजीचा म्हणजे हा एक ट्रेंड कंटिन्यूशन सुद्धा होऊ शकतो. कधी पण त्याचा लो ब्रेक केल्यानंतर. पण या ठिकाणी डोजीचा हाय ब्रेक केलाय का लो ब्रेक केलाय? ब्रेक केला म्हणजे काय एक्झॅक्टली ओपनिंग गॅप डाऊन याचा अर्थ त्यांनी लो पण ब्रेक केलेला आहे. जर ओपनिंग गॅप डाऊन असेल तर या ठिकाणी त्या डोजीने काय केलं की त्या कॅन्डलचा एक लो सुद्धा एक ब्रेक केलेला आहे. लो ब्रेक केला याचा अर्थ काय ट्रेंड कोणता चालू आहे हा एक डाऊन ट्रेंड चालू आहे. डाऊन ट्रेंडमध्ये जर डोजीचा लो ब्रेक केला असेल तर ती काय झाली एक ट्रेंड कंटिन्यूशन घडलेलं आहे. ट्रेंड कंटिन्यूशन घडलं. आता ट्रेंड कोणता ॲक्टिव्ह होता, कोणत्या मार्केटला ट्रेंड चालू आहे, तो डाऊन ट्रेंड चालू आहे. आहे का हा डाऊन ट्रेंड? किंमत खाली पडते ना, ही किंमत पडते. एक्झॅक्टली हा एक स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे. हा ट्रेंडमधला ट्रेंड आपण जे म्हणतो का, हे स्ट्रॉंग अप ट्रेंड जर म्हणलं, तर ही किंमत खाली येते. आपण याला पण डाऊन ट्रेंड म्हणू शकतो. हीच आपण आता एक रेड एक लाईन मार्क केली का, आपण याचा जर विचार केला, हे एक ट्रेंड आहे म्हणून. ॲक्चुअली ही एक वेव्ह आहे, ही पण एक वेव्ह आहे. आता वेव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय? तर तो तुम्ही आपले काही बाकीचे व्हिडिओज आहेत का, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता. ही एक व्हेव्हच होती ॲक्चुअली. आपण त्या व्ह्यूला आपण जर एक डाउन ट्रेंड समजलं, तर ठीक आहे हा डाउन ट्रेंड आहे. पण जसा त्या डोजीचा लो ब्रेक केला, हा डाउन ट्रेंड पुढे कंटिन्यू राहिला. आहे का हा डाउन ट्रेंड पुढे कंटिन्यू? आता हा डाउन ट्रेंड पुढे कंटिन्यू आहे. पण ही सेलिंग सध्या सुरू होते. या सेलिंगमध्ये काही ग्लोबलचे इम्पॅक्ट आहेत. ग्लोबलचं जे सध्या निगेटिव्ह वातावरण आहे मिडल ईस्ट कंट्रीजमधलं, जे वॉरची सध्या सिच्युएशन आहे का, या सिच्युएशनमध्ये काहीतरी इम्पॅक्ट याचा आपल्या मार्केटवरती एक्झॅक्टली होतोय सध्या. आता टाईम फ्रेम डेवरती आपण पाहिलं की सध्या एक मार्केटला एक स्ट्रॉंग डाउन ट्रेंड चालू आहे. आज पण ते कळलं. ठीक आहे. आता टाईम फ्रेम जर आपण 5 मिनिटावरती घडलं, 5 मिनिटावर घेऊया. टाईम फ्रेम 5 मिनिटावरती आजची ओपनिंग कॅन्डल आपण चेक केली, तर आजची ओपनिंग एक्झॅक्टली फ्लॅट आहे. ओपनिंग थोडीशी गॅप डाऊन आहे, पण ती ओपनिंग खूप जास्त गॅप डाऊन नाही, ओपनिंग फ्लॅट आहे. आता ओपनिंग फ्लॅट झालेली आहे. पण मार्केट जसं ओपन झाली, तशी या ठिकाणी बाईंग आलेली आहे. प्राइस जशी ओपन झाली, तशी काय होते मार्केटला एक स्ट्रॉंग बाईंग येते. जशी प्राइस ओपन झाली, एक स्ट्रॉंग बाईंग आली. स्ट्रॉंग बाईंगचं रूपांतर कुठेतरी एका सेलिंगमध्ये घडलेलं आहे. कारण वीक बनली. पहिल्याच 5 मिनिटांमध्ये स्ट्रॉंग बाईंग आलती ना. त्या स्ट्रॉंग बाईंगचं रूपांतर कशामध्ये घडलं? हे एका वीकमध्ये घडलेलं आहे.
बरोबर आहे की. पण मार्केटमधचा ट्रेंड कोणता चालू आहे? एक डाउन ट्रेंड चालू आहे. आता डाउन ट्रेंड नंतर मी म्हणले याचा अर्थ स्ट्राँग सेलिंग आहे. मार्केटमध्ये सध्या स्ट्राँग सेलिंग चालू आहे. पण ही किंमत खाली येत असताना कुठेतरी एखाद्या सपोर्टचा त्या ठिकाणी एक विचार करावा लागतो आपल्याला. आता किंमत खाली येत असेल, तर आपल्याला मल्टिपल इंडिकेटरचा विचार करायला लागणार आहे किंवा त्या ठिकाणी एखादी मेजर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स याचा आपण विचार करतोय. तर या ठिकाणी आपण जर एखाद्या सपोर्टचा विचार केला, तर आपण चार्टवरती पिव्होट मार्क करून घेऊ. हे बघा, चार्टला पिव्होट मार्क केले. जर आपण चार्टवरती पिव्होट मार्क केले असतील, तर ज्या ठिकाणी S1 आहे म्हणजे हा पिव्होट आहे. हा पिव्होट म्हणजे सपोर्ट नंबर आहे. हा पिव्होट आहे. पिव्होट म्हणजे एक मूळ रक्कम किंवा आपण त्याला बेस प्राइस म्हणतो. सध्या ओपनिंग त्या बेस प्राइसच्या खाली झालेली आहे. पण ज्या ठिकाणी आता मला एक शॉर्ट एंट्री घ्यायची असेल, तर किंमत काय एक्झॅक्ट त्या पिव्होटचा सपोर्ट घेते आणि तिथनं प्राइस वाढते. ही किंमत वाढत असताना ही किती वाढणार किंमत? ही एका पिव्होटपर्यंत जाऊ शकते. बघा ज्या लोकांनी ह्या पिव्होटच्या सपोर्टला बायिंग केली का, त्यांनी आपलं टार्गेट हे एका पिव्होटचं ठेवलं होतं. त्यांना ते टार्गेट त्यांचे मिळाले. पुन्हा प्राइस वाढणार आहे. आता किंमत वाढते आणि एका ठिकाणी एका मेजर रेजिस्टन्सला आता हा रेजिस्टन्स कुठला? तर हा होता फिरोजचा पिव्होट. आपल्या फिरोज डेचे पिव्होट सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. एक्झॅक्टली फिरोज डेच्या पिव्होटला एक इथं स्ट्राँग बेरियसचा पॅटर्न दिला गेला होता. ठीक आहे. तो होता डोजी पॅटर्न. डोजीचा जसा लो ब्रेक केला, आता डोजी आपण आता बघितलेलं आहे डेवरती. डोजी म्हणजे काय? तो ट्रेंड चेंजर किंवा तो ट्रेंड रिव्हर्स असू शकतो. पण तो एक्झॅक्टली बनतो कुठं? ह्याला खूप महत्त्व आहे. ज्या ठिकाणी एक प्रेस डेचा खूप मोठा एक रेजिस्टन्स आहे. आता आजचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे पूर्वीचा तो काहीतरी पाहिजे. जर विचार केला तर कालची बघा ही कालची काय हो? हे कालचा डे लो आहे. एक्झॅक्ट त्या लेव्हलला कालची ओपनिंग गॅप डाऊन झाली होती आणि डे लोपासूनच प्राईस वाढली होती. म्हणजे ही अशी एक मेजर लेव्हल आहे. याच्यावर किंमत जात असेल, तर स्ट्राँग अपट्रेंड येऊ शकतो आणि जर प्राईस त्या त्या लेव्हलच्या खाली येत असेल, तर तिथनं किंमत काय होणार? एक स्ट्राँग डाउन ट्रेंडला खाली येऊ शकते आणि त्यात एक्झॅक्टली लेव्हलवरती काय बनतो? डोजी बनतोय. पण तिथपर्यंत स्ट्राँग बायिंग ॲक्टिव्ह आहे. जर ही लेव्हल ब्रेक झाली असती, म्हणजे 25,460 ची लेव्हल जर निफ्टीवरती ही ब्रेक झाली असती, कधी कळेल त्याच्यावर जाऊन क्लोज झाली असती. जर प्राईसनं वरी सस्टेन केलं असतं, प्राईस वरी जाऊन थांबली असती, तर त्या ठिकाणी एक स्ट्राँग बायिंग ॲक्टिव्ह पण मार्केटला झाली असती. पण काय घडलं, जिथं मुख्य अडथळा आहे किंवा ज्या ठिकाणी मेन रेजिस्टन्स आहे का, एक्झॅक्ट त्या ठिकाणी एक स्ट्राँग बेरिस्ता पॅटर्न दिला गेला. तो होता डोजी पॅटर्न आणि त्याचा जसा लो ब्रेक केला, डोजी ॲज अ ट्रेंड चेंजर घडला. हा ट्रेंड आपण अप ट्रेंड आहे हे जर मानलं, सपोज किंमत वाढते ना, ही किंमत वाढते याचा अर्थ हा ट्रेंड कोणता आहे? एक अप ट्रेंड आहे. हा अप ट्रेंड आपण मानला, तर ही किंमत जी खाली येणार आहे, हा डाउन ट्रेंड असू शकतो ना. म्हणजे ही डाउन ट्रेंड काय? एकदम स्ट्राँग सेलिंग. पण स्ट्राँग सेलिंग एक्झॅक्टली येते कुठून? हा विचार केला, तर तीच किंमत आहे, जिथनं काल एक स्ट्राँग डाउन ट्रेंड सुरू झाला होता, जिथून काल एक स्ट्राँग पॅनिक सेलिंग आली होती, तीच पेठ आहे. किंवा ही तशीच एक लोकेशन आहे, एक असा एक सपोर्ट ब्रेक केला, जिथनं मार्केटला काल एक स्ट्राँग पॅनिक सेलिंग आली होती. आणि आजही एक्झॅक्टली तीच लेव्हल जर जेव्हा ब्रेक केली, त्यावेळेस मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग सुरू झाली. म्हणजे आज मार्केटमध्ये सेकंड हाल्फमध्ये ज्यावेळेस 12:30 नंतर जी सेलिंग सुरू झाली का, ही सेलिंग एक्झॅक्टली ती सेलिंग आहे, ज्या ठिकाणी काल सुद्धा मार्केटला जेव्हा ती लेव्हल ब्रेक केली गेली होती का, तिथून एक मार्केटला एक स्ट्राँग पॅनिक सेलिंग सुरू झाली होती. आणि आजही एक्झॅक्टली तीच पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये बघायला भेटली. आता हे आजचं एक्झॅक्टली घडलं प्रथम. ठीक आहे. आणि आज मार्केटची जी क्लोजिंग घडली, ती क्लोजिंग एका S2च्या पिव्होटच्या आसपासच घडलेली आहे. एक्झॅक्टली ही स्ट्राँग सेलिंग सुरू असताना पिव्होटचा सपोर्ट घेतला गेला आणि त्या ठिकाणी मार्केटची एक क्लोजिंग घडली. आता हे आजचं घडलं. आता याच्या बेसवरती जर आपल्याला उद्याचं प्रेडिक्शन घ्यायचं असेल, काढायचं असेल, तर मार्केटमध्ये क्लोजिंगच्या कॅन्डल खूप महत्त्वाच्या आहेत. आता क्लोजिंग काय घडली मार्केटची? तर मार्केटची क्लोजिंग थोडंसं मार्केट थोडं एक बेरिश क्लेस क्लोजिंगचं आहे. पण मार्केटच्या सेकंड हाल्फमध्ये किंवा दुपारी 1-1:30 नंतर किंवा 2 नंतर बऱ्यापैकी स्ट्राँग सेलिंग ॲक्टिव्ह नाही आहे. पण कुठेतरी एक सेलिंगसोबतच त्या ठिकाणी बायिंग सुद्धा आहे. तर बायिंग कुठं बघा, ह्या कॅन्डलमध्ये स्ट्राँग बायिंग आहे, या शेवटच्या 2 कॅन्डलमध्ये बायिंग आहे, इथे पण बायिंग आहे, इथे पण बायिंग दिसत आहे. पण किंमत ही ॲटलीस्ट वाढलेली पण आहे. जर विचार केला तर ही काही किंमत वाढलेली आहे आणि टाईम फ्रेम 15 मिनिटं आपण घेऊया. टाईम फ्रेम 15 मिनिटावरती एक स्ट्राँग सपोर्टला हा सपोर्ट कोणता आहे बघा, S2 हा स्ट्राँग सपोर्ट आहे. एक्झॅक्टली त्या स्ट्राँग सपोर्टला टेक्निकली एक पॅटर्न दिला गेला. कोणता पॅटर्न आहे हा? हे बघा. जर हा तुम्हाला पॅटर्न ओळखता आला, तर हा पॅटर्न कोणता आहे? एकदा विचार करा. बघा, हा एक पॅटर्न दिला गेला.
एक्झॅक्टली हा पॅटर्न दिला कुठे गेला? ज्या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे S2 24,964 एक प्युअरचा सपोर्ट आहे. एक्झॅक्टली त्याच सपोर्टला एक पॅटर्न दिला जातो. तो पॅटर्न आहे हॅमरचा. हॅमर हा एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न आहे. मार्केटमध्ये सध्या ज्या कॅन्डल बनतात, जिथं स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली येते का, ती रॅली एका स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल नंतर येते आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कॅन्डल ह्या हॅमरच्या असतात. आज पण मार्केटची क्लोजिंग टाईम फ्रेम 15 मिनिटावरती शेवटच्या 2 कॅन्डल ज्या बनल्या होत्या का, त्या बनल्या होत्या एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, ती होती एक हॅमर कॅन्डल. दुपारी 3 वाजता जी बनते कॅन्डल, ती आहे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. आणि त्याच्यानंतर मार्केटच्या क्लोजिंगला म्हणजे दुपारी 3:15 ते 3:30 या दरम्यान जी बनते कॅन्डल, ही सुद्धा एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंग बाईंग ऍक्टिव्ह आहे किंवा त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायर्स ऍक्टिव्ह आहे. आता हे मार्केटमध्ये आजची क्लोजिंग आहे. आजची क्लोजिंग म्हणजे आज पॅटर्न दिला गेला. हा पॅटर्न दिला कधी गेला? ट्रेंड कोणता होता हा? किंमत खाली पडते ना, किंमत खाली येते, किंमत खाली पडते, याचा अर्थ हा डाऊन ट्रेंड आहे. आता डाऊन ट्रेंडच्या शेवटी आता तरी हा शेवट आहे मार्केटचा. आता जर आपण विचार केला का ह्या क्षणाला सध्या बनणारी कॅन्डल शेवटची आहे. कोणती कॅन्डल आहे? ही एक हॅमर आहे. पण ती हॅमर बनते कुठं? एक्झॅक्टली पिव्होटला बनते. पिव्होटच्या त्या सपोर्टला बनते. म्हणजे एक्झॅक्टली आजच्या त्या सपोर्टला, मेजर सपोर्टला पॅटर्न दिला गेला आणि त्याचा हाय आज ब्रेक केला गेला. म्हणजे आज पॅटर्न दिला आहे आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेक केला आहे. टाईम फ्रेम 15 मिनिटावरती आहे. आपण इंट्राडेचा पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर उद्याचं मार्केटचं प्रेडिक्शन एक्झॅक्टली काय असू शकतं? आपण त्याचा थोडा टेक्निकली विचार करतोय. टेक्निकली विचार करताना मार्केटचे डेलीमधले बांधणारे पॅटर्न आणि त्याचं कंटिन्युएशन बघणं खूप गरजेचं राहतं. आता हे पॅटर्न दिला गेला डेलीवरती आणि त्याचा हाय ब्रेक केला गेला. याचा अर्थ या ठिकाणी त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं गेलेलं आहे. जर हाय ब्रेक आज होत असेल तर याची मुवमेंट उद्या येऊ शकते. उद्या येऊ शकते याचा अर्थ उद्याची ओपनिंग, जर उद्याची ओपनिंग मार्केटमध्ये गॅप अप असेल, ओपनिंग खूप महत्वाची आहे. ओपनिंग गॅप अप होणार का गॅप डाऊन होणार, याचंही प्रेडिक्शन आपण घेऊ शकतोय. आता उद्या फक्त आपण उद्याचं मार्केटचे प्रेडिक्शन घेऊया. ओपनिंग गॅप डाऊन का असते आणि का नसते, किंवा गॅप डाऊन का होऊ शकते किंवा गॅप अप का होऊ शकते, याची कारणं आपण शोधली तरी कारणं ती वेगळी असू शकतात. किंवा टेक्निकली असे कोणते पॅटर्न चार्टला दिसतात ज्यातनं कळू शकते की ओपनिंग गॅप अप होणार का गॅप डाऊन होणार आहे. सपोज उद्या जर ह्या कॅन्डलची ओपनिंग गॅप अप भेटली, म्हणजे उद्या निफ्टीची ओपनिंग जर गॅप अप असेल, गॅप अप म्हणजे किती एक्झॅक्टली, म्हणजे उद्या ओपनिंगनं जर हा मार्केटचा जो पिव्होट आहे का S1, हा जर ब्रेक केला, 25,107 ची लेवल जर उद्या मार्केटला ब्रेक होत असेल तर उद्या निफ्टी एका अपट्रेंडमध्ये येऊ शकतो. एक्झॅक्टली येणारी माहिती का, तर नाही आहे, पण आपण हे प्रेडिक्शन काढतो. एक मिनिट फक्त घ्या. जर ओपनिंग उद्या 25,107च्या वर जर जात असेल आणि मार्केट स्टेबल त्या ठिकाणी राहिलं, म्हणजे 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाच्या 1-2 कॅन्डल त्याच्यावर सस्टेन होत असतील, तर इथनं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली येऊ शकते. पण ओपनिंग कुठं पाहिजे? एक्झॅक्टली 25,700च्या लेवलला मला पाहिजे. जर ओपनिंग जास्त गॅप अप होत असेल तर याचं प्रेडिक्शन थोडं अलग होऊ शकतं. जर ओपनिंग गॅप डाऊन झाली तर याचं ॲनालिसिस थोडं अलग होऊ शकतं. जर उद्या ओपनिंग थोडीशी गॅप अप भेटली एक 25,107च्या लेवलला, म्हणजे हार्डली जस्ट एक 60-70 पॉईंटनं जर निफ्टी गॅप अप ओपनिंग झाली आणि 25,107 म्हणजे आपण थोडक्यामध्ये 25,110 आपण धरूया. जर मार्केटला उद्या निफ्टी 25,110च्या लेवलवरती पहिल्या काही 10-15 मिनिटांमध्ये जर ती कॅन्डल सस्टेन झाली तर इथनं एक बाय साइडला बिल्डअप होऊ शकतो. कारण आज पॅटर्न दिला गेला आणि त्याचा हाय आज ब्रेक केला गेला होता. आता पॅटर्न दिला एक डाऊन ट्रेंडच्या शेवटी आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेक झाला. म्हणजे आजचे पॅटर्न हे उद्या कंटिन्यू होऊ शकतात. जर ओपनिंग 25,107च्या दरम्यान 25,110-20च्या आसपास घडली तर आपण एका बाय साइडला येऊ शकतो आणि इथनं आपण बायची जर एंट्री घेतली असेल तर आपलं फर्स्ट टार्गेट जे बनतं ते आजचा जो पिव्होट आहे का, आता मेजर सपोर्ट आपण आज फक्त पिव्होटचे बघूया. 25,377 म्हणजे 70च्या लेवलला उद्या ती किंमत जाऊ शकते. जर उद्या 107च्या लेवलला 25,107 किंवा 25,110, 120च्या लेवलला जर निफ्टी सस्टेन झाला असेल तर या ठिकाणी थोडे बिल्डअप होऊ शकतं. आता हे बिल्डअप का होणार? या ठिकाणी बिल्डअप म्हणजे बायर्स ॲक्टिव्ह का होणार? आता ह्याचं रिझन बघितलं तर टेक्निकली आज मार्केटच्या क्लोजिंगला एक शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मार्केटमध्ये थोडे बिल्डअप झालेले आहे. कारण स्ट्रॉंग सेलिंग नंतर त्या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहे आणि त्याच्यानंतर जर पॅटर्न दिला गेला असेल आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर ही रॅली कंटिन्यू राहू शकते. आता किंमत वाढताना यातले कोणते कोणते असे अडथळे आहेत जे मार्केटला उद्या येऊ शकतात.
त्यातला पहिला अडथळा आपण बघितला तो होता 25,107चा. आता तो अडथळा काय आहे? कारण आज निफ्टी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक्झॅक्टली त्याच लेवलपासून निफ्टी वापस फिरलेला आहे बघा. ओपनिंग आजची गॅपडाऊन झाली. ओपनिंग गॅपडाऊन झाल्यानंतर एक्झॅक्टली निफ्टी आज 25,107च्या लेवलपासून वापस गेला आणि तिथूनच एक अप ट्रेंडची रॅली बघायला भेटली. आहे काही आपण सध्या काय बसतोय टेक्निकली TECHNICA टेक्निकल अनालिसिस आपण करतोय उद्याचं प्रेडिक्शन. ओके, उद्याचं मार्केटचं आपण टेक्निकल अनालिसिस करतोय. याचा अर्थ टेक्निकल अनालिसिस म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती. ही मी काय सांगतोय कारण इतिहासामध्ये जे जे पॅटर्न घडले किंवा चार्टला जे जे ट्रेंड होते एक्झॅक्टली अशा कोणत्या महत्वाच्या लेवल होत्या ज्या काल सपोर्ट घेत होत्या त्याच लेवल हे आज सुद्धा सपोर्ट मार्केटला त्या घेऊ शकतात. म्हणून मी म्हटलं की इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे टेक्निकल अनालिसिस. थोडक्या भाषेमध्ये म्हणजे हिस्ट्री रिपीट्स. इतिहास तोच तोच पुन्हा पुन्हा घडला जातो मार्केटमध्ये. उद्या पण तेच होणार. एक्झॅक्टली ज्या ठिकाणावरनं स्ट्रॉंग बाईंग आज आली होती ती लेवल आहे 25,107. जर आजही 25,107च्या वर जर निफ्टी जात असेल म्हणजे उद्याचं प्रेडिक्शन ते, तर इथनं एक मार्केटला स्ट्रॉंग बाईंगची रॅली येऊ शकते. आणि ही किंमत किती वाढू शकते तर किंमत वाढताना आता एक दोन अडथळे सध्या आपल्या चार्टला दिसत आहेत. ते दोन अडथळे कुठले आपण ते मार्क करून घेऊ. हा एक अडथळा आहे 25,270 हा एक मार्केटला उद्याचा अडथळा आहे सध्याचा. आता तो अडथळा काय मार्केटला आहे कारण ज्यावेळेस ही स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली होती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकदा ती किंमत म्हणजे त्याच लेवलपासून काय 270 ते लेवलपासून एक वीकचं काय भेटलेलं आहे रिजेक्शन आहे. म्हणजे हाय प्राईसचं रिजेक्शन घडलेलं आहे. आपण त्याला म्हणतो HPR. इथे काय घडतो सध्या एक HPR घडलेला आहे. हा HPR कुठे घडला एक्झॅक्टली चार्टवरती ही जी कॅन्डल आहे का याच्या वीकमध्ये घडतो HPR म्हणजे हाय प्राईसचं रिजेक्शन. म्हणजे किमतीनं वाढायचा प्रयत्न केला गेला होता पण त्या ठिकाणी मार्केटमध्ये रिजेक्शन भेटलेलं. पण हे रिजेक्शन भेटलं कोणाला तर रिजेक्शन भेटलं बाय साईडला म्हणजे बायर्सला. जर काल बायर्सला त्या लेवलपासून जर रिजेक्शन मिळत असेल तर उद्या सुद्धा त्या लेवलपासून रिजेक्शन मिळायची शक्यता नाकारता येत नाही. पण जर हाच अडथळा आता हा अडथळा ना जर तो अडथळा उद्या जर ब्रेक होत असेल जर उद्या हा अडथळा जर स्ट्रॉंग एका बुलिश कॅन्डलनं जर ब्रेक होत असेल तर याच्यावरती कधीही मात होऊ शकते. जर हा अडथळा उद्या एखादा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलनं जर ब्रेक केला प्राइस वाढली आणि हा अडथळा जर ब्रेक करा तो 25,270च्या लेवलचा बनलेला आहे. तो आज बनला होता ना कारण रिजेक्शन तिथनं आलं. जर उद्या ही लेवल ब्रेक होत असेल तर किंमत ही स्ट्रॉंग वाढू शकते. आता किंमत वाढताना अजून एक अडथळा आपला आहे तो म्हणजे आजच्या पिवटचा. पिवट म्हणजे एक मूळ प्राइस किंवा एक बेस प्राइस एक्झॅक्ट त्या बेस प्राइस पासून आज काय एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली. एक्झॅक्ट त्या बेस प्राइस पासून एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली होती. जर उद्या ही बेस प्राइस ब्रेक होत असेल बाय साईडनं तर किंमत याच्यावर सुद्धा जाऊ शकते. म्हणजे उद्यासाठी एक महत्वाची लेवल कोणती तर बाय साईडचा विचार केला ओपनिंग जर गॅप अप भेटेल तर 25,107च्या लेवलला तो निफ्टी असेल. ओपनिंग थोडीशी फ्लॅट असेल 100 पॉईंटची 200 पॉईंटची असेल तर आपण या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घेऊ शकतो आणि ती किंमत एक 25,460च्या लेवलला ही जाऊ शकते. कारण आज पण किंमत 25,460च्या लेवलला गेली आणि तिथनं स्ट्रॉंग सेलिंग मार्केटला आली होती. आता ही ओपनिंग थोडीशी फ्लॅट किंवा थोडीशी एक बुलिश आपण समजली. हा जर ओपनिंग गॅप अप भेटली पण गॅप अप कशी एक 200 250 300 पॉईंटनं जर ओपनिंग गॅप अप मिळत असेल आणि त्या गॅप अपमध्ये जर 25,270च्या वर निफ्टी जर जाऊन म्हणजे स्टेबल झाला 25,270च्या वर जर निफ्टी जाऊन उद्या स्टेबल होत असेल तर इथून सुद्धा एक स्ट्रॉंग बिल्डअप बनू शकतं. कारण ज्या ठिकाणावरनं रेजिस्ट्रेशन मिळणार आहे का आता किंमत त्या लेवलच्या वर जाऊन क्लोज झालेली आहे आणि त्या लेवलच्या वर जर सस्टेन होत असेल म्हणजे 25,270च्या वर उद्या जर निफ्टी जाऊन एक सस्टेन होत असेल तर मला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घ्यायची आहे. आणि ती एंट्री घेत असेल तर मला याचं प्रॉफिट कुठेतरी बुक करायचं आहे. आजचा जो डोजे का एक्झॅक्ट त्या डोजीच्या लेवलला म्हणजे आज जो डोजी बनला होता का एक्झॅक्ट त्या डोजीच लेवलला मला कुठेतरी या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलिंगचा किंवा
प्रॉफिट बुकिंगचा मला विचार करायचा आहे आणि त्याच लेवलपासून मला एक शॉर्टचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. कारण ही एक अशी लेवल आहे ज्या ठिकाणावरून एक स्ट्रॉंग सेलिंग मार्केटला ॲक्टिव्ह झालेली आहे. उद्या पण जर त्या लेवलला प्राईस जात असेल, म्हणजे ह्या लेवलला 25,460च्या लेवलला जर उद्या किंमत जात असेल, प्राईस जात असेल, तर मार्केटमध्ये तिथूनही एक स्ट्रॉंग सेलिंग ॲक्टिव्ह होऊ शकते. या ठिकाणी मला लक्ष ठेवायचे ती सेलिंगसाठी. या ठिकाणी मला लक्ष ठेवायचे ते सेलिंगसाठी. हे आहे माझी एक स्ट्रॉंग एक बायिंगची लेवल. हे आपण ओपनिंग गॅप बघितला. जर ओपनिंग गॅप डाऊन झालीस बघा, जर ओपनिंग उद्या मार्केटमध्ये जर गॅप डाऊन होत असेल, आता गॅप डाऊन म्हणजे काय एक्झॅक्टली? आता गॅप डाऊन म्हणजे एक्झॅक्टली एक 50 पॉईंटने गॅप डाऊन होणं किंवा 100 पॉईंटने गॅप डाऊन होणं हे अलग झालं. आणि एक स्ट्रॉंग गॅप डाऊन मोठी होणं याचा अर्थ की एक 200 पॉईंटने गॅप डाऊन होणं किंवा 300 पॉईंट. जर उद्या मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग गॅप डाऊन होत असेल, एक 200 पॉईंटची 300 पॉईंटची, तर पहिल्या 5 मिनिटामध्ये आपण काहीच करायचं नाही. कारण पहिल्या 5 मिनिटामध्ये जर ओपनिंग कॅन्डल म्हणजे पहिल्या 5 मिनिटावरती बनणारी जर कॅन्डल त्याचा ओपन लो सेम असेल किंवा त्या ठिकाणावरून स्ट्रॉंग बाईंग किंवा बिल्डअप होत असेल, पण कधी एखाद्या सपोर्ट लेवलवरून मेजर, आता सपोर्ट लेवल काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी फक्त मार्केटमध्ये उद्याची पिवट लाईन जी आहे आजची, ही एक सपोर्ट लाईन बनते. हे काय एक स्ट्रॉंग सपोर्ट लाईन आहे. आपण जो ग्रीन मार्कला 24,696च्या लेवलची एक सपोर्ट लाईन आहे. कारण आता निफ्टीची क्लोजिंग जी आहे, ही क्लोजिंग आहे एक्झॅक्टली त्या पिवटला 24,964ला. म्हणजे 300 पॉईंटची उद्या गॅपडाऊन जर ओपनिंग होत असेल, तर आपण त्या ठिकाणी फक्त बायचा विचार करायचा आहे, ना की शॉर्टचा विचार करता. ओपनिंग जरी गॅपडाऊन झाली, तरी फक्त मला उद्या बायचा विचार करायचा आहे. मला कॉल बाय उद्या मला घ्यायचा आहे. बघा, ओपनिंग गॅपडाऊन जरी होत असेल, ओपनिंग जर स्ट्रॉंग गॅपडाऊन होत असेल 200 पॉईंटनं 250 पॉईंटनं, तर मला उद्या फक्त कॉल बायचा विचार करायचा आहे. पण एक्झॅक्टली कुठे विचार करणार मी? तर ही लेवल आहे का 24,696च्या लेवलला. जर उद्या बिल्ड बनलं, ओपन लो कॅन्डलचे सेम असेल किंवा तिथनं एक बायर्स ॲक्टिव्ह होत असेल, तर या ठिकाणी मला एक बायचा विचार करायचा आहे. आणि याचं टार्गेट मी घेऊ शकतो नेक्स्ट पिरियड म्हणजे आजची क्लोजिंग किंवा आजचा डे लो आपण जर त्याला म्हणलो. हे आपल्या डे लो किती आहे? द्या 24,964 हे आपला आता डे लो आहे. या डे लोच्या आसपास मला या ठिकाणची प्रॉफिट बुकिंग घ्यायची आहे. हां, जर ओपनिंग कॅप्टन होत असेल म्हणजे या लाईनला होत असेल, जे आपण ग्रीन मार्कली या लेवलला 24,696च्या लेवलला जर निफ्टी ओपन होत असेल, तर मला या ठिकाणी एक स्ट्रॉंग बाईंगची विचार करायचा आहे. आपण घेऊया बाय झोन हा होऊ शकतो टेक्निकली. हे रिकमेंडेशन कोणालाच नाहीये. आपण फक्त उद्याचं ॲनालिसिस फक्त मार्केटचं बघतोय. हे काय एक खूप सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोन मला उद्या मी बायचा विचार करू शकतोय. विचार ते पण टेक्निकली मला पॅटर्न दिला, त्याचा हाय ब्रेक होत असेल प्रॉपरली मला एंट्री मिळत असेल, तर मी विचार करणार आहे. आणि याचं प्रॉफिट बुकिंग जर मला कुठे घ्यायचं असेल, तर मी तो घेणार आहे या लेवलला. म्हणजे आजचा जो डे लो आहे का, त्या डे लोच्या आसपास मला ह्याचं काय करायचं आहे, एक प्रॉफिट बुकिंग करायचं आहे. आपण त्याला म्हणतो एक प्रॉफिट बुकिंगचा झोन. हे आहे माझं एक प्रॉफिट बुकिंग. मला प्रॉफिट माझे कधी बुक करायचं जर टेक्निकली, तर आपण जे एखादे पॅटर्न शिकलो बेरीजचे, जर मी उद्या मला बायची एंट्री भेटली, ओपनिंग गॅपडाऊन झाली आणि किंमत जर वाढली, तर मला कुठेतरी प्रॉफिट बुक का करायचं आहे? कारण त्या लेवलच्या वरच एक स्ट्रॉंग सेलिंग ॲक्टिव्ह होऊ शकते. कारण ओपनिंग गॅपडाऊन ना, आणि ही किंमत आता वाढते म्हणजे काय, हे रिट्रेस होऊ शकते. त्याच्यानंतर ही पुन्हा किंमत खाली येऊ शकते. सध्या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या बेसवरती आपण जे प्रेडिक्शन बघितलं, आता हे बाईंगचा झोन होता. हा पण एक बाईंग झोन आहे. पण कधी बघा या ठिकाणचा हा बाईंग झोन ना, किंमत 25,107च्या वर जर टिकत असेल, तर टिकत म्हणजे काय, जर किंमत सस्टेन झाली तर तो बाईंग झोन आहे. आणि स्ट्रॉंग सेलचा झोन कुठे असेल? जर स्ट्रॉंग सेलिंग झोन हा चार्टवरती जर तुम्हाला एक बघायचा असेल, तर तो एक्झॅक्टली कुठे असू शकतो? हा आहे माझा एक स्ट्रॉंग सेल झोन. ओपनिंग गॅप अप झाली किंवा प्राइस तिथपर्यंत जात असेल, तर या ठिकाणी मला एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. का त्याच्यासोबतच एक स्ट्रॉंग सेल झोन कुठे असणार आहे? तो सेल झोन म्हणजे हा एक आहे. ह्या रेषेच्या खाली किंमत असेल तर बरं का, या रेषेच्या खाली किंमत असेल म्हणजे या ठिकाणी एखादा बेरीजचा पॅटर्न दिला गेला पाहिजे. तर बेरीजचा पॅटर्न कोणते आहेत? त्यासाठी तुम्हाला एक टेक्निकली एक चार्टचे पॅटर्न मार्केटला तुम्हाला अभ्यासायला लागणार आहेत.
आणि त्याचा उपयोग तुम्हाला करून हे मार्केटमध्ये एक मार्केटचं प्रिडिक्शन करता करताच उद्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सुद्धा करू शकताय. पण एज्युकेशन घेतल्याशिवाय तुम्ही ट्रेड घ्यायचा नाही. मी सांगतोय म्हणून तुम्ही उद्या कुठला पण ट्रेड घ्यायचा नाही. तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी नॉलेज घ्या. फक्त मी उद्याच्या एक लेव्हल सांगितलं कोणत्या लेव्हलला काय होऊ शकतं. कारण टेक्निकली कोणते पॅटर्न मार्केटला दिले गेले होते. एक्झॅक्टली अशा कोणत्या लेव्हल आहेत जिथनं स्ट्रॉंग सेलिंग ॲक्टिव्ह होऊ शकते. आपण हे सध्या त्या ठिकाणी मार्क केलेले आहे. आणि हे टेक्निकल पॅटर्न आपण कोणत्याही स्टॉकचा सध्या अभ्यास करत नाही किंवा आपण स्टॉक बघताना आपण जर एंट्री आणि एक्झिटचा विचार करत असेल तर आपण त्या कॅन्डलस्टिकला बघून किंवा त्या पॅटर्नला बघून आपण एंट्री आणि एक्झिटचा सध्या विचार करतोय. म्हणजे त्याच्या आधी आपल्याला हे सगळे पॅटर्न व्यवस्थित अभ्यासायला लागणार आहेत, व्यवस्थित शिकायला लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपण मार्केटमध्ये सध्या ट्रेड घेऊ शकतो. विदाऊट एज्युकेशन किंवा अर्धवट नॉलेजमध्ये अजिबात ट्रेडिंग करू नका. प्रॉपर नॉलेज तुम्ही मार्केटमधले घ्या, प्रॉपर तुम्ही व्यवस्थित शिका आणि त्याच्यानंतरच तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करा आणि व्यवस्थित तुम्ही शिका. कारण मार्केटला आपण बरेचसे एक्झाम्पल बघितले असतील नाही का, ऑप्शन सेलिंगमध्ये किंवा ऑप्शन बाईंगमध्ये बऱ्यापैकी लॉसेस काही लोक घेतात. कारण प्रॉपर नॉलेज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला असे धोके त्या ठिकाणी मिळू शकतात. अगोदर प्रॉपर एक ज्या ठिकाणी ॲथॉरिटी आहे का, ज्यांना एज्युकेशनची ॲथॉरिटी आहे, शिकवायची ॲथॉरिटी आहे, तुम्ही त्यांच्याकडून एक प्रॉपरली एज्युकेशन घ्या, प्रॉपरली शिका. तुम्ही त्याचा इम्प्लिमेंट करा, आधी वापर करा. तुम्ही एक लहान एक लॉटची तुम्ही ट्रेड घ्या किंवा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट अदर ठिकाणी एक स्टॉकमध्ये गुंतवणूक करा, स्टॉकमधला इंट्राडे करा. त्याच्यानंतर तुम्ही थोडी हेवी ट्रेडिंग करू शकता. पण तात्पुरते जर तुम्ही बेस लाईनला असेल, जर तुम्ही बिगिनर असेल, तर प्लीज तुम्ही एक लहान लहान ट्रेड घ्या. तुम्ही स्वतःचा लॉस अजिबात करून घेऊ नका. आपलं कॅपिटल हे आपलं त्या ठिकाणी असणारे आपल्या कष्टाचं कॅपिटल आहे. ते कॅपिटल कुठेही लूज करायचा प्रयत्न करू नका. कारण जोपर्यंत आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जोपर्यंत भांडवल आहे तोपर्यंत एखादा धंदा आहे. म्हणजे एखाद्या बिझनेसमधलं किंवा एखाद्या धंद्यामधलं जर भांडवल जिरलं, तर तो बिझनेसही जिरला. ही आपली एक म्हण आहे मराठीमध्ये. तसंच की मार्केटमध्ये आपण आपलं जर भांडवल आणलं, आपलं कॅपिटल जर आपण जिरलो असेल, तर पुन्हा मार्केटमध्ये आपण म्हणजे टिकणार नाही आहोत किंवा आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राहणार नाही. म्हणजे मार्केटला आपण पहिल्यांदा आपलं कॅपिटल सेव्ह करूया आणि त्याच्यानंतर एक थोडा बहुत डेलीमध्ये जे काही उत्पन्न तुम्हाला मिळतं किंवा एक पॅसिव्ह इन्कम जे मिळतो का, आपण त्याच्यावरती पुन्हा एक आपला म्हणजे एक लाँग टर्ममध्ये मार्केटमध्ये आपण ॲक्टिव्ह राहू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स, आपण आता एक निरोप घेऊया. ओके, थँक यू.